मनोज जरांगेंच्या महासभेसंदर्भातली पुढची बातमी समोर येते। जरांगेंच्या नारायणगडावरील सभेवरती दुष्काळाचं सावट दिसतंय। मनोज जरांगे पाटील यांची 8 जूनची सभा ही रद्द करण्यात आलेली आहे। भीषण दुष्काळ पाहता ही सभा रद्द करण्याचं सांगितलं जात आहे। उन्हाची तीव्रता आणि पाणी कमी असल्यामुळे ही सभा रद्द करण्यात आलेली आहे। पुढील बैठकीमध्ये सभेची तारीख निश्चित होणार असं सुद्धा सांगण्यात येतं। मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडणार होती नारायणगडावरती। सभेचा दुष्काळाचं सावट असल्याचं बघायला मिळतंय। मनोज जरांगे पाटील यांची 8 जूनची सभा ही रद्द करण्यात आलेली आहे। भीषण दुष्काळ पाहता ही सभा रद्द केल्याचं सांगितलं जात आहे। उन्हाची तीव्रता आणि पाणी नसल्यामुळे ही सभा रद्द करण्यात आलेली आहे। यानंतर एक बैठक घेतली जाईल आणि त्या बैठकीमध्ये सभेची तारीख निश्चित होणार असं सांगण्यात आलेलं आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे। उदय, मनोज जरांगे पाटील यांची 8 जूनची सभा रद्द करण्यात आलेली आहे, काय माहिती आहे? नक्कीच बीडच्या नारायणगडावर 8 जून रोजी मराठा आरक्षण प्रश्नावर महासभा होणार होती। या ठिकाणच्या या सभेची 2 महिन्यापूर्वी घोषणा करण्यात आली होती, परंतु आता सध्या बीडमधील दुष्काळी परिस्थिती पाहतात तसेच नारायणगड परिसराची भौगोलिक रचना जी आहे ती डोंगराळ भागाची आहे। त्या ठिकाणी तेवढं पुरेसं काम या 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या काळात होऊ शकलं नाही। तसेच या परिसरातील पाण्याचे जे स्रोत आहेत ते देखील पूर्णपणे आटले आहेत। त्यामुळे या ठिकाणी येणारे जे मराठा समाज बांधव आहेत त्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकणार नाही। तसेच सभेच्या ठिकाणी त्यांची गैरसोय होऊ शकते। ही बाब लक्षात घेऊन आता या ठिकाणची ही सभा पुढे ढकलण्यात आली आहे। आगामी काळात नारायणगडावरच ही सभा होणार असून फक्त आता त्याची तारीख जी आहे ती मनोज जरांगे पाटील हे पुढील बैठकीनंतर निश्चित करतील असं या ठिकाणी बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाकडून सांगण्यात आलं आहे। गुरु निश्चित होतंय, त्यामुळे आता पुढची बैठक कधी होते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर मनोज जरांगे पाटील यांची 8 जूनची सभा रद्द करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। उन्हाची तीव्रता आणि पाणी नसल्यामुळे ही सभा रद्द करण्यात आलेली आहे। मनोज जरांगेंच्या नारायणगडावरील सभेवरती आता दुष्काळाचं सावट बघायला मिळतंय। 8 जूनची सभा आहे ती रद्द करण्यात आलेली आहे।